नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जनावरे चोरणाऱ्या चोरांनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर केला गोळीबार, पोलीस गाडीचे चालक जखमी। बनकर शाळेसाठी नगरसेवक ससाने यांनी केलं शालेय गणवेशामध्ये अनोखं आंदोलन। हिंगोली जिल्ह्यामध्ये बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, कारवाई करण्याची निमा संघटनेची मागणी। आणि सरकारने पुनर्वसित केलेल्या दानेवाडीमधील कुटुंबावर संबंधित मालकाचा दबाव, पीडित कुटुंबांनी तहसीलवर केलं उपोषण। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषध उपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे जनावरे चोरणाऱ्या चोरांनी पाठलाग करणाऱ्या पोलीस गाडीवरती गोळीबार केलाय। यामध्ये पोलीस गाडीचे चालक जखमी झालेत। त्यावेळी त्यांचा जीपवरचा ताबा सुटला, मात्र गाडीतील इतरांनी प्रसंगावधान राखून जीपवर ताबा मिळवलाय, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे जनावरे चोरणाऱ्या चोरांनी पाठलाग करणाऱ्या पोलीस गाडीवर केलेल्या गोळीबारामध्ये गाडीचे चालक गंभीर जखमी झाले। चालकाचा ताबा सुटल्यानंतर गाडीमधील दुसऱ्यानं ताबा घेतला, त्यामुळे गाडीचा मोठा अपघात टळलाय। यामध्ये 14 जणांचे प्राण वाचलेत। कर्जत पोलीस स्टेशनच्या शासकीय जीपमधनं सहाय्यक फौजदार रत्नाकर मकासरे, SD लोखंडे, चालक BR पवार हे रात्रीची गस्त करत असताना चापडगाव परिसरामधील किशोर भगवान थोरात यांच्यावरती अटक वॉरंट बजावून त्यांना ताब्यात घेऊन रात्री 3 वाजण्याच्या सुमारास कर्जतकडे ते येत होते। यावेळी नगर सोलापूर राज्य मार्गावरती चापडगाव बस थांब्यावरती पोलीस गाडी थांबली असता समोरच्या दिशेनं पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी येताना दिसली। पोलीस चालक पवार यांनी डिप्पर देऊन हात दाखवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिकअपच्या चालकानं गाडी न थांबवताच पुढे निघून गेला। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू ठेवला असता त्या गाडीमधनं 3 चोरीच्या गायी असल्याचा संशय पोलिसांना आला। पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला। पिकअपमध्ये चालकासह 3 जण होते। काही अंतरावर गेल्यानंतर पोलीस गाडीनं चोरट्यांच्या पिकअप गाडीला गाठलं। तेवढ्यात पिकअपमधील क्लीनर साईडला बसलेल्या इसमानं त्यांच्याकडील अग्निशस्त्रामधनं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केलाय। ती गोळी चालक पवार यांच्या दंडाला लागली, त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला। त्यावेळी गाडीमधील इतरांनी स्टेअरिंगवर ताबा घेतला, मात्र गाडी कल्याण नन्नवरे यांच्या दुकानाच्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकलीये। पोलिसांनी जखमी चालक पवार यांना अक्षय शिंदे यांच्या रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करून मिरजगाव येथील सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलाय। पोलिसांवर गोळीबार करून पुढे जाणारी पिकअप गाडी निमगाव डाकूकडे जात असताना जाधव वस्तीकडील रस्त्याकडे वळवली गेली, त्यामुळे ती गाळामध्ये फसली।
चोरट्यांनी पहाटेपर्यंत ती गाडी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दिवस उजळू लागल्यानंतर गाडी आणि गाडीमधील जनावरं तशीच सोडून चोरट्यांनी पलायन केलंय। पिकअपमध्ये चोरून आणलेल्या गायी धांडेवाडी येथील अनिल धांडे यांच्या असल्यानं त्यांनी गायी चोरीची फिर्याद दिली आहे। तर सहाय्यक फौजदार मक्कासरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत भोये हे करतायत। पोलिसाची गाडी माझ्या घरी 2:40 आली। मी त्या गाडीत बसलो। बसल्याच्या नंतर कर्जत रोडने निघाल्याच्या नंतर नागेश घनवराच्या घराच्या अलीकड एक पिकअप आम्हाला ओव्हरटेक केलं। तो काही थांबला नाही। पोलिसांनी त्यांचा पाठला केल्याच्या नंतर करमाळा रोडने निघाल्याच्या नंतर युवराज पेट्रोलियम तिथं त्यांनी गाडी वळून सपाटे आप्पाच्या तिथं गाडी पोलिसांनी काट्या मारल्याच्या नंतर सापडगाव चौकात तिथं गोळीबार केल्याच्या नंतर पोलीस घायल झाल्याच्या नंतर माजलगाव रोडने फास्ट गेला। नंतर पोलिसाला गोळी लागल्याच्या नंतर पोलिसांना काही कळल्यामुळं पोलिसांची टिरिंग मी उभा राहून ती वळवल्याच्या नंतर गाडी कठड्यावर जाऊन आदळली। आशिष बुरा, C24 तास, कर्जत। सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे नाणेकरवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप शेठ जाधव यांनी नाणेकरवाडी जिल्हा परिषद शाळेला 50 बसकर पट्ट्यांचं वाटप केलंय। जाधव यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे नाणेकरवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप शेठ जाधव यांनी नाणेकरवाडी जिल्हा परिषद शाळेला 50 बसकर पट्ट्यांचं वाटप केलंय। पावसाळ्याच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना बसायला बसकर पट्ट्या मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। तसेच जाधव यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या कार्यक्रमासाठी वसुंधरा संस्थेचे बाप्पू शेवकरी, राष्ट्रीय मानवाधिकारचे सरचिटणीस आप्पासाहेब गवारे, विठ्ठल तिवारी, बाळासाहेब नाणेकर, बाळासाहेब पिंगळे, सुरेश महाराज नाणेकर, पूनम नाणेकर, रत्नाकर शेवकरी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले। मुख्याध्यापक नितीन जाधव आणि हिरामण कुसाळकर यांनी सर्वांचे यावेळी आभार मानलेत। नाणेकरवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष ते दिलीप शेठ जाधव यांनी जो स्तुत्य उपक्रम केलाय, जिल्हा परिषद शाळा नाणेकरवाडी येथील विद्यार्थ्यांना बसकर बसण्यासाठी दिलेत। असेच विविध उपक्रम अध्यक्ष राबवत असतात आणि याचा फायदा जनतेला होतोय। त्यांच्या पुढील अशा कार्यास शुभेच्छा। बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण। राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नवीन बांधणी करणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ छायाताई पाटील यांनी दिली आहे। त्या जिल्हा महिला पदाधिकारी बैठकीमध्ये बोलत होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यातील संपर्क दौरा करून महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ छायाताई पाटील यांनी जिल्हा महिला पदाधिकारी बैठकीमध्ये बोलताना सांगितलंय। नमस्कार, मी छाया पाटील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महिला अध्यक्ष। शरद पवारांचं मी 1986 पासून समाजवादी काँग्रेसपासून मी कार्यरत आहे। पण त्यानंतर नामदार जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्व मानून मी गेली 20 वर्ष झालं काम करते वाळवा तालुक्यामध्ये। आणि त्याचबरोबर 3 जुलैला माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। पण त्याच्यानंतरसुद्धा आम्ही एक नवं काहीतरी धोरण ठेवून पक्ष संघटनेसाठी पूर्ण जिल्ह्यावर तालुकानिहाय बैठका घेऊन सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आमचा पक्ष सततच कार्यरत आहे। तेच कार्य पुढे चालू ठेवून पक्ष आता येणाऱ्या नवीन निवडणुका ज्या आहेत, ग्रामपंचायत असतील, जिल्हा परिषद झालेल्या आहेत, पुढे येणाऱ्या विधानसभा विधान परिषद असतील, यामध्ये आमचं पक्ष कसा स्थापनेवर येईल याच्यासाठी तळागाळातल्या महिलांच्यापर्यंत, झोपडीपर्यंत, सर्वसामान्यांच्यापर्यंत मी पोचीन आणि जी पक्षानं माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे ती यशस्वीपणे पार पाडेल। या बैठकीच्या सुरुवातीस अमरनाथ येथे झालेल्या नागरिकांवरील हल्ल्यामध्ये आणि शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे।
यावेळी बैठकीला जिल्हा सरचिटणीस माननीय बाळासाहेब बापू पाटील, ज्येष्ठ महिला नेत्या श्रीमती लीलाताई जाधव, अध्यक्ष माननीय बाळासाहेब मुळीक, आटपाडी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब हुळे, भरत देशमुख, ताजुद्दीन तांबोळी, विनायक मुंगळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षानं प्रदेशवरून एक आम्हाला सूचना दिली किंवा आदेश दिलेले आहेत की आपल्या राष्ट्रवादी पक्षाची तालुका वाईज 25 सेल आपण कार्य करणार आहोत. या वेगवेगळ्या सेलच्या मार्फत आपल्याला वेगवेगळ्या घटकांना आपण तिथवर पोचण्यासाठी फार चांगला उपयोग आणि संघटन बांधण्यासाठी त्याचा उपयोग होईल. हे आता मी गेले 8 दिवस झाले हे सेल बांधण्यासाठी मी जिल्हाभर आटपाडी असेल, जत असेल, कवठेमहांकाळ असेल, तालुका सगळ्या तालुक्यात बैठक घेऊन जवळजवळ हा काम पूर्ण करत आलेलं आहे. आत्ता सध्या पक्षनेते आपले प्रदेशचे तटकरे साहेब, अजितदादा, जयंत पाटील साहेब, सुमनताई, मानसिंग भाऊ या सर्वांनी मिळून आपल्या जिल्ह्यातल्या काही निवडी केल्या. त्यात एक महिला अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे आपल्या छाया पाटील यांची निवड केली आणि युवकचे अध्यक्ष भरत देशमुख यांची निवड केली. मला या दोघांच्याकडे एवढीच अपेक्षा वाटते हे जिल्हाभर फिरून तालुकावाईज संघटना बांधण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या पक्षाची गावोगाव संघटना बांधण्यासाठी हे अहोरात्र प्रयत्न करून हे पक्ष बांधण्याचं काम चालू केलेलं आहे. ह्या पक्ष बांधण्यातून आपल्याला येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, अन्य निवडणुका असतील, पण आपल्या डोळ्यासमोर गाव गाठलेल्या आपल्या ग्रामपंचायत निवडणुका या सर्वांच्या ताकदीनं आणि आपल्या नेत्यांच्या ताकदीनं आम्ही स्वबळावर निवडून ह्या ग्रामपंचायती जास्तीत जास्त जिल्ह्यातल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुणे महापालिकेच्या कैलासवासी रामचंद्र बनकर शाळेमध्ये अपुरे शिक्षक आणि सुविधांचा अभाव असल्यानं नगरसेवक योगेश ससाने यांनी शालेय गणवेश घालून वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलंय. पालकांच्या सह्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. पालकांनीही या मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलाय. पुणे महापालिकेच्या कैलासवासी रामचंद्र बनकर शाळेमध्ये पुरेसे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. याबाबत वारंवार तक्रार आणि निवेदन देऊनही प्रशासन तातडीनं शिक्षक आणि शालेय सुविधा पुरवत नाहीये. त्यामुळे नगरसेवक योगेश ससाने यांनी चक्क शालेय गणवेश घालून वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलंय. पालकांच्या सह्यांची ही मोहीम बनकर स्कूलमध्ये सकाळी 7 वाजता सुरू करण्यात आली. त्यामध्ये शाळेतील पालकांनी अपुरे शिक्षक आणि स्कूलमध्ये असणाऱ्या गैरसोयी तातडीनं दूर कराव्यात यासाठी पालकांनीही या सही मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. पुणे महानगरपालिकेच्या बनकर शाळेमध्ये सुमारे 1700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये एकूण 54 खोल्या आहेत. मात्र त्यापैकी फक्त 27 वर्गखोल्या उपयोगामध्ये आणण्याच्या स्थितीमध्ये आहेत. यामध्ये 27 वर्गासाठी फक्त 15 शिक्षक आहेत. त्यामुळे एका वर्गामध्ये 180 विद्यार्थ्यांना दाटीवाटीनं बसवलं जात आहे. या सर्व 180 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवत आहेत. या शाळेमध्ये सर्व सुविधा असतानाही विद्यार्थ्यांना बॅडमिंटन हॉल, स्विमिंग टँक आणि टेबल टेनिस आदी सुविधांचा लाभ घेता येत नाहीये. पालिकेला वारंवार सूचना देऊन पत्रव्यवहार करून या सर्व बाबींची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय.
यामुळं महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहीम राबवून आंदोलन करण्यात आलं. महानगरपालिका हडपसर विभाग सहाय्यक शिक्षण प्रमुख सुरेश उचाळे यांनी 30 जुलै 2017 पर्यंत सर्व सुविधा पुरवण्यात येतील असं आश्वासन पालकांना दिलंय. उचाळे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग. एक ढोबळ वाहनांवर या ठिकाणी हडपसर विभागामध्ये नवीन हडपसर मोठा प्रभाग 2026 शाळा आहे. त्यामध्ये एकूण पटसंख्या 11,500 आहे. नाही, त्या ठिकाणी दोन्ही इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मिळून 17 शिक्षक कमी आहेत आणि ते आपल्याला 30 तारखेपर्यंत मिळतील. कारण ह्या या ठिकाणी आता आपण पाठीमागे ॲड दिलेली होती, त्या ठिकाणी तेवढे कॅन्डिडेट उपलब्ध झालेले नव्हते. आता पुन्हा एक 3-4 दिवसामध्ये ॲड येईल आणि त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करून शाळेला शिक्षक दिले. जर 30 जुलैच्या आतमध्ये सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आयुक्तांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असं नगरसेवक योगेश ससाने आणि नगरसेवक महेंद्र पठारे यांनी सांगितलंय. मुलांना युनिफॉर्म नाही आहेत. या असुविधांसंदर्भामध्ये गेली 2-2.5 महिने मी सांगतोय की आमच्याकडे शाळा खूप चांगली झालेली आहे, संकुल चांगलं झालेलं आहे. या संकुलाचा फायदा 100% मुलांना मिळण्यासाठी शिक्षक भरती वेळेवर होणं गरजेचं आहे. 1 महिना होऊन गेला तरी अजून शिक्षक भरती झालेली नाही. त्याच्यामध्ये आणखी परत एकदा ॲड देण्याची नामुष्की प्रशासनावर आलेली आहे. तर याचा परिणाम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतो आहे आणि पालिकेच्या शाळेमध्ये कोणी हौसेने टाकत नसतं. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्याच विद्यार्थी किंवा ते पालक त्या विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये टाकत असतात. हे करत असताना त्याला गुणवत्ता मिळणं गरजेचं आहे. एकूण किती खोल्या आहेत आणि म्हणजे किती? 54 खोल्या आहेत. 27 वर्ग चालू आहेत. 27 वर्गामध्ये फक्त 15 शिक्षक आहेत आणि राहिलेले शिक्षक कमी आहेत. त्याच्यामध्ये शिवाय बालवाडीसारख्या ज्युनियर KG सिनियर KGला 75 मुलं एका वर्गात आहेत. किती शिक्षकांची आवश्यकता आहे एवढं सगळे मिळून? या संकुलांची आवश्यकता आहे. सफाई कामगार नाही आहेत. हो, मुलांना सफाई करायला लागते. मुलं वर्ग धाडतात रोज. आता ते साहेबांनी 30 तारखेपर्यंत शिक्षक, त्यानंतर जी भरती सांगितलेली आहे किंवा जी रिक्वायरमेंट आहे, जी गरज पूर्ण नाही झाली तर त्याच्या पुढचं पाऊल उचललं आहे. त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी एकजुटीने राहावं, आपल्या नातवंडाकरता असं मला वाटतंय. आणि ते आपल्या नातवंडाकरता खरं ते या संघर्ष करतात, आपल्या सुविधा मिळल्या पाहिजे म्हणून ते झगडतात. तर त्याच्या पाठीशी आपण सदैव उभे राहायला पाहिजे असं मी सांगतो. आणि त्यांनी हे चालू केले त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. नेवासा येथील लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेच्या वतीनं नवीन इमारतीच्या परिसरामध्ये नुकतंच वृक्षारोपण करण्यात आलंय. नेवासा तालुक्यामध्ये अग्रेसर असलेले लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील बिगर शेती पतसंस्थेनं नेवासा फाटा रोडवरील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या जागेमध्ये नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ संगीता बडे तसेच उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते नुकतंच वृक्षारोपण करण्यात आलंय. यावेळी सहाय्यक निबंधक खेडेकर, पतसंस्थेचे मॅनेजर अंकुश धनक, संदीप बेहळे, फारुक आतार, अंबादास झरले, विजय गांधी, मोहम्मद टेलर, संजय सुखदान, पारेख सर, कैलास बुरुडे, जयदीप चामदार, लक्ष्मण नाबदे, ज्ञानेश्वर उगले, दत्ता लष्करे, विशाल जायगुडे, डॉक्टर संदीप देशमुख, अंकुश शिंदे आदी उपस्थित होते. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं एकत्रितपणे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे याविषयी सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे. 21 जुलै रोजी ऊर्जा मंत्र्यांचा आंबेगाव दौरा आहे. याबाबत मंचर येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यामध्ये शिवसेना भाजपचे सख्य नसल्याचं पाहायला मिळत असताना आंबेगाव तालुक्यामध्ये मात्र दोनही पक्ष एकत्र मंत्री महोदयांचा सत्कार करणार आहेत. त्यामुळे चर्चेला मोठं उधाण आलंय. 21 जुलै रोजी पिंपळगाव खडकी येथील 33 kV उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर मंचर येथे जनता दरबार, भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा घोडेगाव या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेवेळी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष
जयसिंग एरंडे, शिवसेना तालुका प्रमुख सुनील बानखेले, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, संदीप बाणखेले, जिल्हा उपाध्यक्ष कैलास राजगुरू, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. बोला. नमस्कार, मी सुनील बानखेले, शिवसेनेचा आंबेगाव तालुका प्रमुख. आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे साहेब हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये 33 kV सबस्टेशनचं उद्घाटन या निमित्तानं त्यांचा दौरा आंबेगाव तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे. त्यामुळं शिवसेना आणि भाजपच्या वतीनं त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांचं स्वागत करत असताना आणि घोडेगावमध्ये एक जनता दरबार आयोजित केलेला आहे. आंबेगाव तालुक्यामधील सर्व लोकांचे काही प्रश्न असतील तर ते जनता दरबारामध्ये सोडवले जातात आणि हा खरोखर अतिशय चांगला उपक्रम. म्हणजे मंत्री आपल्या दारी, कारण बऱ्याच वेळा मंत्र्यांकडे जाऊन प्रश्न सोडवावे लागतात, परंतु आमचे बावनकुळे साहेब ह्या BJPचं आणि शिवसेना सरकार असं आहे की लोकांसाठी काम करणारं सरकार आहे आणि लोकांच्या मध्ये येऊन लोकांच्या अडचणी दूर कशा करता येतील, उद्घाटन न करता लोकांच्या अडचणीसुद्धा सोडवायचं काम ते करणार आहेत. म्हणजे 33 kVचे उद्घाटन करून लोकांच्या अडचणी कशा सोडवल्या जातील त्यासाठी जनता दरबार घेऊन त्यासाठी अडचणी सोडवतील. आणि दुसरी मुक्कामी ते लिंबे या ठिकाणी आहेत, तिथे सुद्धा कार्यकर्त्यांना ते वेळ देणार आहेत. आणि बाकी काही जास्त बोलत नाही. जयसिंग शेठ आणि रवींद्र करंजखेले सगळी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बोल. जय महाराष्ट्र. शिवसेना भारतीय जनता पार्टीचे ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब यांचा दौरा 21 तारखेला आंबेगाव तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे. या दौऱ्याचं राज्यामध्ये काही परिस्थिती असू द्या, परंतु शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितरित्या या मंत्र्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहे. आणि आंबेगाव तालुक्यातील आम जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्र्यांचा दौरा हा अत्यंत चांगल्या पद्धतीने कारणीभूत ठरेल. आत्तापर्यंत सरकारच्या इतिहासामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतरच्या पहिला कार्यक्रम हा असेल की देशाचे ऊर्जा मंत्री तालुक्यामध्ये येतात. तसे आमदार आपल्या दारी, खासदार आपल्या दारी, तसं आमच्या शिवसेना भाजपचा मंत्री आपल्या दारात येतो आणि आपल्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. घोडेगावची पंचायत समिती असेल, मनसरची ग्रामपंचायत असेल, या ठिकाणी ऊर्जा मंत्री येतील. लोकांनी त्यांच्या समस्या लोक आपली अडचणी त्या ठिकाणी सांगतील, सर्वसामान्य जनता, आणि त्या सोडवण्याचं काम हे या ठिकाणी ऊर्जा मंत्री करणार आहेत. हा एक अभिनव प्रयत्न किंवा एक अभिनव प्रकल्प या सरकारच्या काळामध्ये या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये होतोय. त्याचं संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील जनता स्वागत करत आहे. विकास कामं ही चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे, परंतु हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रकल्प या ठिकाणी आहे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने चांगल्या पद्धतीची घोडदौड या ठिकाणी घेतलेली आहे. या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री हा ज्या पद्धतीने या ठिकाणी बावनकुळे साहेब आले, तसा प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी करणारे गतिमान प्रशासन कसं असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये हा जनता दरबार लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या नामदार साहेबांचं स्वागत हे शिवसेना भाजप युती अत्यंत चांगल्या पद्धतीने जोरदार आणि दिमाखात या ठिकाणी करेल. आणि आम्हाला खात्री आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या मंत्री महोदयानंतर 100% सुटतील. आणि अजूनही काही सबस्टेशन्स असतील, काही वीज जोडीचे प्रकल्प असतील किंवा लोकांच्या समस्या ह्या 100% त्या ठिकाणी सुटतील. आणि मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर या तालुक्याला भरघोस आता निधी मिळून या तालुक्यातील शेतकरी हा सुखावला जाईल, व्यापारी सुखावला जाईल, ही खात्री आम्हाला निश्चित प्रकारे आहे. म्हणून शिवसेना भाजपच्या वतीने मंत्री महोदयांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून मंत्री महोदयांचे या तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये स्वागत करणार आहे. बोला. नमस्कार, मी जयसिंग एरंडे, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष. 21 तारखेला महाराष्ट्र राज्याचे भाजप शिवसेनेचे ऊर्जामंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये 33 kVच्या सबस्टेशनच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. त्यामुळं 21 तारखेच्या नियोजनाची मीटिंग आम्ही सेना भाजप एकत्र बसून नियोजनाची मीटिंग केली आहे. संबंधित ऊर्जा खात्याचे सर्व अधिकाऱ्यांना बोलून घेऊन कार्यक्रम सुंदर नीटनेटका करण्याचं नियोजन आम्ही काल केलेलं आहे. आज सायंकाळी ज्या सबस्टेशनचं उद्घाटन आहे त्या ठिकाणी पाहणी करून कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून
मंत्र्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे आंबेगाव तालुक्यामध्ये करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. सकाळी त्यांचं शिरूरवरून आंबेगावमध्ये 11 वाजता आगमन होईल. ढोल ताशांच्या स्वागतामध्ये त्यांना मिरवणुकीनं कार्यक्रमाच्या ठिकाणी नेलं जाईल. त्या ठिकाणी फीत कापून कार्यक्रमाच्या 33 सबस्टेशन केवीचं उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. हा कार्यक्रम संपन्न होत असताना त्यानंतर मंचर या ठिकाणी 12 वाजता जनता दरबार, सर्वसामान्य वीज ग्राहकांची जी काही तक्रार असेल ती मिनिस्टर साहेबांसमोर, संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर ज्या काही अडचणी असतील ते मिनिस्टर साहेब सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या दूर करण्याचं काम करतील. त्यानंतर डिंबे या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर भीमाशंकरला त्यांचं दर्शनासाठी जातील. तिथून परत आल्याच्या नंतर घोडेगावामध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांसाठी जनता दरबार आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी शिरूर लोकसभेचे खासदार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार आदरणीय बाळा भेगडे, तालुक्याचे आमदार वळसे पाटील, सर्व लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी. कार्यक्रम शासकीय असल्यामुळे हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाचा नसून हा शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही सर्व त्यांच्याकडे बघून अतिशय सुंदर कार्यक्रम संपन्न करण्याचा संकल्प आम्ही काल केलेला आहे. म्हणून आम्ही सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा समजून सांगितलेला आहे हा कार्यक्रम शासकीय आहे, हा कुठल्या पक्षाचा नाही. सर्वसामान्य वीज ग्राहकाला न्याय मिळावा हा उद्देश याच्यातून आम्हाला सफल करायचा आहे. धन्यवाद. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय. हे मुन्नाभाई शहरी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळून आपला गोरखधंदा चालवतायत आणि गावामधील लोकप्रतिनिधी त्यांची पाठराखण करतायत. अशा बोगस डॉक्टरांवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निमा डॉक्टर असोसिएशन संघटनेनं केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये बोगस बंगाली डॉक्टर पाहायला मिळतात. मात्र हे डॉक्टर खरे आहेत का? या मुन्नाभाईनं खरंच वैद्यकीय शिक्षण घेतलंय की नाही, यांच्याकडे महाराष्ट्र कौन्सिलची परमिशन आहे की नाही याची तपासणी मात्र कुठेच केली जात नाहीये. प्रशासनानं लाखो रुपये खर्च करून तालुका स्तरावरती या मुन्नाभाईवरती आळा घालण्यासाठी पथकाची निर्मिती केली आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये 4-2 डॉक्टरवर कारवाई करून बोळवण केली आहे. मात्र अजूनही जिल्ह्यामधील कळमनुरी तालुक्यातील नेवरी, बाळापूर, घोडा, वसमत या तालुक्यामधील पांगरा, शिंदे, मरसूळ, कुरुंदा, औंढा, नागनाथ या तालुक्यांसह सेनगाव, हिंगोली आदी ठिकाणी बंगाली बोगस डॉक्टर आहेत.
बोगस डिग्री लावून खेड्यापाड्यामध्ये आपला गोरखधंदा चालवणाऱ्या या बोगस डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी निमा डॉक्टर असोसिएशन संघटना हिंगोली अध्यक्ष डॉक्टर मुलगीर यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये बंगाली डॉक्टरांचा बराच सुळसुळाट आहे. बऱ्याच वर्षापासून ही हिंदू वैद्यकीय व्यवसाय बिनधाडपणे करत आहेत. या बंगालींना आळा घालण्यासाठी शासनाने बऱ्याच वेळेस काही प्रमाणामध्ये प्रयत्न केले, पण ते कुठेतरी अपुरे पडले असावेत. आम्ही निमा हिंगोलीतर्फे शासनाला अशी विनंती करतोय की त्यांनी या बंगाली विरोधात योग्य ती कारवाई करून यांचा समूळ बिमोड करावा. नसता या बंगाली विरोधात निमा हिंगोलीतर्फे एक मोठं जनआंदोलन उभं करण्याचा आम्ही मानस करत आहोत. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये घरकुल हमी कायदा करावा, नागरिकांना नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू करावं या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीनं 28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काळी फुगडी मार्च काढण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलाय. घरकुल वंचितांना हक्काची घरं मिळण्यासाठी केंद्र शासनानं जाहीर केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीनं 3 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा आणि आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये घरकुल हमी कायदा करून नागरिकांना नॅशनल प्रॉपर्टी कार्ड लागू करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीनं शुक्रवारी 28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती काळी फुगडी मार्च काढून शासनाचं लक्ष वेधलं जाणार आहे, असा निर्णय हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने गेले 3 वर्ष आम्ही सातत्याने आंदोलन चालू ठेवलं. आमचं म्हणणं असं की या देशामध्ये कोट्यावधी लोकांना घरं नाहीत आणि त्यांना 300 किंवा 350 स्क्वेअर फुटाचं घर देऊन म्हणजे कोंबड्यांचे खोराडे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. आणि ह्या लोकांना एक गुंठा जमीन भूमिगुंठा देण्याची गरज आहे. भूमिगुंठा देण्यामुळे ते स्वतःचं घर बांधतील आणि ग्राउंड फ्लोअरवर त्यांचं घर राहील. 7व्या मजल्यावर ज्या वेळेला घर आपण बांधतो आणि त्यांना देतो, या देशामध्ये भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सिमेंट आणि वाळू 7व्या मजल्याच्या घरासाठी जर योग्य रीतीने वापरली गेली नाही तर पहिल्या पावसाळ्यामध्ये ते घर जे घरकुल आहे ते खाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे का काय अशी आम्हाला शंका येते. आणि म्हणून हे जे काही 7वा मजला आणि 8वा मजला म्हणण्याच्या ऐवजी एक गुंठा जमीन द्या, असं त्याच्यासाठी महाराष्ट्र घरकुल हमी कायदा या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये अशाच प्रकारचा घरकुल हमी कायदा आला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या देशामध्ये शहरी भागामध्ये अनेकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी, काही लोकांनी 200-500 एकर जमिनी काळ्या पैशाच्या स्वरूपात ठेवलेल्या आहेत. या जमिनी जर काढायच्या असतील आणि गरिबांचे जर घरं करायचे असतील खऱ्या अर्थाने, तर ह्या जमिनी काढण्यासाठी नॅशनल प्रॉपर्टी कार्ड देशामध्ये आणलं पाहिजे. आणि त्याला आम्ही क्वांटम प्रॉपर्टी कार्ड म्हणतो. प्रत्येक भारतीयाने जर क्वांटम प्रॉपर्टी कार्डामध्ये आपली प्रॉपर्टी जर लिहिली तर मला खात्री आहे की त्याच्यामुळे ज्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत त्या जमिनी सरकार जमा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काळ्या पैशाच्या स्वरूपामध्ये ज्या जमिनीमध्ये पैसा अडकून पडलेला आहे तो ह्या गरिबांसाठी उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही असा निर्णय केला, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं लक्ष आकर्षित करण्यासाठी शुक्रवार तारीख 28 जुलैला आम्ही या नगर शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही फुगडी मार्च काढणार आहोत. आणि ही फुगडी मार्च साधा नाही तर काळी फुगडी मार्च च्या स्वरूपात आम्ही ते करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही हे फुगड्या ह्या महिला का घालणार आहेत, पुरुष मंडळी देखील फुगड्या का घालणार आहेत, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या छातीवर दनादन नाचण्याचा भाग म्हणून आम्ही या फुगड्या या ठिकाणी ते मारणार आहोत. यावेळी घरकुल वंचितांनी घरकुल हमी कायदा लागू करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी 10:30 वाजता काळी फुगडी मार्चला प्रारंभ होणार आहे. यामध्ये सहभागी शहर आणि उपनगरामधील घरकुल वंचित दंड आणि कपाळाला काळ्या पट्ट्या बांधून फुगड्या खेळून शासनाचा निषेध नोंदवणार आहेत. यावेळी शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, वैशाली नागपुरे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, शारदा भालेकर,
हिराबाई ज्ञानप्पा, अर्चना आढाव आदींसह शहर आणि उपनगरामधील घरकुल वंचित मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथून सीताराम ठकूजी भेके हे 87 वर्षीय ज्येष्ठ नागरिक 23 जून 2017 रोजी बेपत्ता झालेत. 27 दिवस उलटूनही त्यांचा अजूनही शोध लागला नाहीये. त्यामुळे अशी कोणी व्यक्ती आढळल्यास ताबडतोब संपर्क साधावा असं आवाहन घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केलंय. आंबेगाव तालुक्यामधील गिरवली येथील रहिवाशी 87 वर्षीय सीताराम ठकूजी भेके हे आपल्या राहत्या घरामधनं 23 जून 2017 रोजी कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेत. त्यांची उंची 5 फूट, रंग काळा सावळा, अंगामध्ये पांढऱ्या रंगाचं धोतर आणि नेहरू शर्ट, डोक्यामध्ये पांढऱ्या रंगाची टोपी, त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते, कपाळाला बुक्का लावण्याची सवय असं त्यांचं वर्णन आहे. त्यांच्या शोधासाठी त्यांचा नातू वैभव भेके आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी आणि मित्रमंडळींनी सगळीकडे शोधाशोध केली आहे. या घटनेला 27 दिवस उलटलेत, मात्र अजूनही त्यांचा तपास लागला नाहीये. त्यामुळे वैभव भेके आणि त्यांचे कुटुंब अतिशय चिंतेमध्ये आहे. तसेच या घटनेचा तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे DN धादवड हे करतायत. तर ही व्यक्ती कोणालाही आढळून आल्यास ताबडतोब खालील क्रमांकास कळवावं असं आवाहन घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केलंय. संपर्क 02133 24 41 33 किंवा 75 07 43 01 66. माझे आजोबा सीताराम ठकूजी भेके, वय वर्ष 87, दिनांक 23/2017 रोजी घोडेगावमधून हरवले गेलेले आहेत. तरी कोणास आढळून आल्यास त्वरित घोडेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. घोडेगाव पोलीस स्टेशन क्रमांक 02133 24 34 33 या क्रमांकाशी संपर्क साधून त्वरित कळवावे. मोसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मूतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्याच्या टोकावरील पुनर्वसित दानेवाडी गावातील कुटुंबांना संबंधित मालक पैसे देऊनही त्या जागेवर आपला हक्क सांगून वेठीस धरतायत. त्यामुळे या कुटुंबाने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. मात्र आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. श्रीगोंदा आणि शिरूर तालुक्याच्या टोकावरती 1250 लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित दानेवाडी या गावावरती आता जीवन जगण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. 1958 साली बांधण्यात आलेल्या घोड धरणासाठी शासनानं जी जमीन संपादित केली होती तेथील कुटुंबांना दानेवाडी येथील गट क्रमांक 171 आणि 175 मध्ये पुनर्वसित करण्यात आलं होतं. मात्र आता सदर जमिनीवरती मूळ जमीन मालक पैसे घेऊनही आपला हक्क सांगत या गावामधील 20 ते 30 कुटुंबांना वेठीस धरतोय आणि त्यांच्यावर दडपशाही करण्यात येते. त्यामुळे या विरोधामध्ये त्या कुटुंबांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. या प्रश्नाची तीव्रता आणि गांभीर्य ओळखून श्रीगोंद्याचे तहसीलदार श्री माळी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उपोषणकर्त्यांकडनं त्यांनी 1 महिन्याची मुदत घेऊन याबाबतीत तातडीनं निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलंय. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतलं. यावेळी गावचे माजी सरपंच कांतालाल गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी कराळे, तलाठी मापारे उपस्थित होते. श्रीगोंदा येथे जे उपोषण सुरू होतं त्यानिमित्ताने आम्ही आज प्रत्यक्ष दानेवाडी येथे भेट दिली. त्यानुसार गावकऱ्यांशी चर्चा केली आणि सर्व संबंधित जे भागारासाड्यांचे जे वारस आहेत ते आणि ज्यांचा प्रश्न आहे पुनर्वसनाचा प्रश्न आहे, गावठाण आणि ते घोडधरणाचा जो प्रश्न आहे तर प्रत्यक्ष चर्चा केली सगळ्यांशी आणि सगळे कागदपत्र जे आहेत 1958 सालापासूनचे आणि जे गॅजेट आहे शासनाचं गॅजेटमध्ये त्या सर्वे नंबरला किती क्षेत्र ऐकवार होतं त्यानुसार ते आता आम्ही ते सर्व कागदपत्र पाहिली आणि त्यानुसार आता प्रत्यक्ष आम्ही जे शासनाने निर्देश दिलेले आहेत जे घोडधरणाचे जे क्षेत्र ऐकवार झालेलं होतं त्या क्षेत्राच्या नोंदी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यानुसार आम्ही जे कायदेशीरप्रमाणे आम्ही त्या आमच्या सातबाऱ्याला त्या नोंदी घेतो आम्ही गावठाण आणि ते घोडधरण जे आहे त्या 84-1 आणि 84-2 सर्वे नंबरचे आणि आता चालूचा गट नंबर जो आहे 175 त्याच्यामध्ये त्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे आम्ही त्या नोंदी घेतो. ठीक आहे, धन्यवाद. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदवी परिवाराच्या वतीनं पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमण मोहीम हाती घेण्यात आली. राज्यासह देशभरामधून आलेल्या 703 शिवभक्तांसह अनेक मान्यवर या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराज सिद्धी-जोहरच्या तावडीतून निसटून विशाळगडावर पोहोचले. मात्र यासाठी वीर शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिलंय. या रणसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हिंदवी परिवाराच्या वतीने 7 ते 9 जुलै दरम्यान पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमण मोहीम हाती घेण्यात आली. हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी रणसंग्रामाचा इतिहास सांगितला. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पानिपतकार विश्वास पाटील, इतिहासकार जयसिंगराव पवार, आमदार बच्चू कडू, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, हिवरे बाजारचे पोपटराव पवार, दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट, मोहिमेचे सरनोबत रामदास पाटील, अमोल मोहिते, C24 तासचे संपादक वसंतराव झावरे, अमित धाडगे, संभाजीराव जाधव, गणेश शिंदे यांच्यासह 703 शिवभक्त तसेच अनेक मान्यवर मोहिमेत सहभागी झाले होते. पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद यांच्या समाधीस नांगरे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, पुण्याचे उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, नागपूरचे डॉक्टर घनश्याम कोडवानी, लेखक डॉक्टर राजा नाईकवाडे उपस्थित होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. समारोपाच्या दिवशी पावनखिंडीत कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार रमेश लटके, आमदार रमेश लटके, ओमप्रकाश शेटे, आमदार बच्चू कडू, सदाशिव शेटे यांची भाषणे झाली. यावेळी मोहिमेत नव्याने सहभागी झालेल्या शिवभक्तांनी आपले अनुभव कथन केले. शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी त्यांच्या आवेशपूर्ण भाषणात शिवरायांची पन्हाळगडाहून सुटका हा थरारक प्रसंग ऐकविला.
हिंदवी परिवाराच्या वतीने शिवभक्तांची निवास, नाश्ता, भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. सपासप मुंडके कापत निघाले भवानी तपली आणि वरतून सुद्धा एक कुमक आली. दोन कुमक शिवाजी महाराज जिकडून वरतूनही आपल्याच किल्लेदार वरतून आला आणि अचानकपणे दोन्हीकडनं हल्ला झाला. दस्तूरकृत छत्रपती भवानी तलवार घेऊन कापाकापी करतायत, युद्धाचं नेतृत्व करतायत. कोंडी फुटली, यशवंतराव सुरेला सुरे हरले आणि महाराज पळत पळत निघाले. आदेश दिला, पूर्वेच्या बोर्डावरती तोफा आहेत, तोफांची 3 सलामी धारा, आवाज करा, 3 इशारे करा, इशारतीच्या तोफा चालवा. महाराज पळत पळत धापा टाकत मानतायत. तो गोलंदाज तिकडे गेला, 3 आवाज आले. इकडे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये डोळ्याची झापडं पडतायत, असंख्य यातना होत आहेत, प्राणांतिक वेदना होत आहेत, असंख्य घाव झालेले. परंतु यमराज समोर दिसत असताना सुद्धा माझा स्वामी तिथे पोहोचला नाही, ती भावना आहे. यमराज समोर दिसतोय, नाडी बंद होत चालली, श्वास बंद होत चालला, डोळ्याची झापडं पडतायत आणि त्याही अवस्थेमध्ये यमराजाला थांब, माझा स्वामी अजून विषयाकडे पोहोचला नाही म्हणून हाताने सपासप वार करत त्याही जखमी अवस्थेमध्ये लढणारा जगाच्या पाठीवरचा योद्धा या भूमीमध्ये झाला. ते योद्ध्याचं नाव वीर बाजीप्रभू देशपांडे. तोफांच्या इशाराती झाल्या, धाड 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 आवाज आले. कितीतरी वेळ पाहून रोखून धरला होता. नरवीर बाजीप्रभू याच पावनखिंडीमध्ये धाडकन कोसळले, धारातीर्थी पडला. ही खोडखिंड पावन झाली. या खोडखिंडीमध्ये तुम्ही बसला, एक इतिहास आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये, निर्जन एकांतात, घनदाट जंगलात, लवलवत्या तृणांकुराच्या संगतीमध्ये, समाधीच्या पावित्र्याने आणि सतीच्या गांभीर्याने उभी असलेली ही शौर्यस्थळ बाजीप्रभू देशपांडेंचं शौर्यस्थळ, जिथे मराठ्यांनी एका घटसर्पाच्या विरोधात युद्ध केलं. महाराज वातावेत म्हणून 2 वीरांचं बलिदान या युद्धामध्ये झाला. एक वीर शिवा काशीत आणि याच युद्धभूमीमध्ये नरवीर बाजीप्रभू देशपांडे महाराजांना वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले. तिथंच तुम्ही बसलाय आज, तेवढं भाग्य. जर तुम्ही मनापासून आला असाल, माती घ्या, या मातीला सुगंध येईल. तो मराठ्यांच्या त्यागाचा आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या बलिदानाचा. मनापासून आला असाल, एक मुठभर माती घ्या, पाण्यात टाका, त्या मातीला रंग येईल. तो मराठ्यांच्या त्यागाचा आणि रक्ताचा. मनापासून आला असाल. लोक या ठिकाणी आहेत. डॉक्टर पवार सरांची पुस्तकं वाचूनच मी IPS झालेलो आहे. विश्वास पाटील तर लहानपणापासून समोर रोल मॉडेल म्हणून राहिलेले आहेत. नगरला पोपटराव पवार साहेबांचं कार्य मी स्वतः पाहिलेलं आहे. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की असे जर सरपंच गावागावात असतील तर पोलिसांची गरज पडणारच नाही. शेटे सरांचे विचार आणि त्यांची ऊर्जा प्रत्येक तरुणांच्या आणि तरुणीच्या हृदयामध्ये जागृत झाली तर भविष्यकाळ उद्याचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातला भारत तयार करण्यासाठी कमी पडणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पदभ्रमण मोहिमेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरातमधील शिवभक्त सहभागी झाले होते. वृत्तसंकलन विभाग C24 तास राहुरी. हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर 33 KV अंतर्गत येणाऱ्या 16 गावांचा 18 जुलैपासून कोणतीही सूचना न देता वीज पुरवठा बंद करण्यात आलाय. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह शिवसैनिकांनी 5 तास रास्ता रोको आंदोलन केलंय. हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर 33 KV अंतर्गत येणाऱ्या 16 गावांचा 18 जुलैपासून कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांसह 16 गावच्या ग्रामस्थांनी रामेश्वर येथे रास्ता रोको केलाय. हा रास्ता रोको माऊली झटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मध्यस्थीवरनं उपकार्यकारी अभियंता जैन यांच्याशी संवाद साधून लाईट टाकल्यानंतर 16 गावचा वीज पुरवठा पुन्हा सुरू झालाय. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आलंय. यावेळी माऊली झटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. मात्र या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नागनाथ तालुक्यातील MSEBच्या
औंढा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या रामेश्वर 33 केवी अंतर्गत या ठिकाणी 16 गाव येतात. काल सकाळी 10 वाजता या MSCBच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता या ठिकाणी अचानक पूर्ण लाईट बंद केली. एकूण 16 गावची लाईट अचानक बंद केल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. तसेच पिठाच्या गिरण्यासुद्धा बंद आहेत, जनावरांना पिण्याला पाणी नाही. त्यामुळं आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कालपासून चर्चा केली किंवा कुठल्याही परिस्थितीत सध्या तात्पुरतं चालू करा आणि तुम्ही वसुलीसाठी गावात या हरकत नाही. ज्यावेळेस सीझन चालू आहे सोयाबीनचं त्यावेळेस आम्ही निश्चित तुम्हाला वसुली करून देण्यास मदत करू. परंतु अधिकारी आम्हाला या ठिकाणी मदत न करता उलट त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा शेतकऱ्याचं या ठिकाणी आज खाणं पिणं बंद आहे का, त्यांना मोबाईलसाठी रिचार्ज त्यांचं करणं बंद आहे का, पेट्रोल डिझेल ते वापरत नाहीत का, म्हणून ते या सगळ्या गोष्टीचा त्यांच्याकडं पैसा येतो आणि वीज बिल भरायला पैसा येत नाही अशी उद्धट उत्तर त्या ठिकाणी यांनी दिले. मला असं शासनाला सांगावंसं वाटतं की शासन कुठंतरी कर्जमाफी करून या ठिकाणी चुकलंय असं या अधिकाऱ्याच्या उत्तरावरून वाटतंय. कारण शेतकरी अडचणीत नाहीत असं हे अधिकारी सांगतात, मग शासनाला कर्जमाफी करण्याची गरज नव्हती असं मला वाटतंय. म्हणून या ठिकाणी आम्ही नाईलाजानं रास्ता रोको करण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून बसलो. गेले 3 तास झाले कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी आमच्या चर्चा करण्यासाठी किंवा आम्हाला विनंती करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आलेलं नाही. जोपर्यंत या ठिकाणी 33 केवी पूर्णपणे चालू करत नाहीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी उठणार नाहीत असा निर्धार करून परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. ठिकाणी रामेश्वर 33 केवी अंतर्गत येणाऱ्या 16 गावामध्ये काल MSCBच्या अधिकाऱ्यानं जे लाईट न सांगता न पूर्वसूचना देता जे आमची लाईट कट केली त्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आज या ठिकाणी आम्ही सकाळी गेले 3 तास या ठिकाणी बसलेलो आहोत. एकसुद्धा अधिकारी किंवा कोणीच इथं आम्हाला विचारण्यासाठी आलेला नाही. जोपर्यंत काल सकाळपासून 23 केवी ही रामेश्वर सर्कलचे 16 गावा इथली सर्व 16 गावाचे वीज बिल पूर्ण गुल झालेली आहे. तरी पण अधिकारी व सर्व झोपेत आहे, शासन पी झोपेत आहे. सर्व लहान लेकरासहितपासून मोठ्यापर्यंत आज इथं गावकरी रास्ता रोको आंदोलन 16 गावाचे सर्व एक ठिकाणी जमलेले आहेत. तरी पण लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी वीज पूर्ण 16 गावाची चालू करणे नसता हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. जनावरे चोरणाऱ्या चोरांनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर केला गोळीबार, पोलीस गाडीचे चालक जखमी. बनकर शाळेसाठी नगरसेवक ससाने यांनी केलं शालेय गणवेशामध्ये अनोखं आंदोलन. हिंगोली जिल्ह्यामध्ये बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, कारवाई करण्याची निमा संघटनेची मागणी. आणि सरकारनं पुनर्वसित केलेल्या दानेवाडीमधील कुटुंबावर संबंधित मालकाचा दबाव, पीडित कुटुंबांनी तहसीलवर केलं उपोषण. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.